नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता आरआरसी ब्रॉडबँड. महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही इतक्या कमी दरात हाय स्पीड इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. अकोल्यातील ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य. राज्य सरकारची प्रतिमा केली मलिन. दिल्लू समोर बिल्ली झाला राज्य उत्पादन शुल्क विभाग. पडिक वार्डातील सफाई कामात भ्रष्टाचाराची पायाभरणी सुरू. पडिकच्या 65 कोटींच्या सफाई कामाच्या निविदा अडचणीत. कोमातील पीडित तरुणीचा मृत्यूस जबाबदार पोलीस शिपायाला अटक केव्हा. राजेश्वर नगरीत विठ्ठल भक्तांचा होता मेळा. विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी. इतर जिल्ह्यातील विठ्ठल मंदिराचा पहा रिपोर्ट. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. अकोल्यातील आंदोलनकर्त्यांमध्ये उत्साह आणि आनंद. आता सविस्तर बातम्या. बाळापूर नजीक बनावट दारूचा मोठा कारखाना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने उघडकीस आणला. पण दिल्लू समोर विभागाने बिल्ली होत चुप्पी साधल्याने चांगलीच खळबळ माजली आहे. यामुळे राज्य सरकारची प्रतिमा मलिन झाल्याची ओरड आता सुरू झाली आहे. बाळापूरच्या सातरगाव येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने टाकलेल्या धाडीची खळबळजनक माहिती समोर आली आहे. जिल्ह्यातील एका बड्या नेत्याचा या बनावट दारू उत्पादनात पैसा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इतकेच नाही तर दिल्लू नावाच्या फॅक्टरी मालकासमोर भरारी पथकाचे अधिकारी बिल्ली झाल्याची ओरड आता सुरू झाली आहे. फॅक्टरीचा मालक कोण, शेतमालक कोण, फॅक्टरी केव्हापासून सुरू होती याची संपूर्ण माहिती अधिकाऱ्यांना असताना त्यांनी या प्रकरणात अर्धवट कारवाई का केली अशी विचारणा आता होत आहे. या सर्व घडामोडींमुळे राज्य सरकारची नाहक प्रतिमा मलिन झाल्याची ओरड आता सुरू झाली आहे. या बनावट दारू कारखान्यात या बड्या राजकीय नेत्यांची गुंतवणूक तर नाही ना अशी विचारणा आता होत आहे. या सर्व प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांचे निलंबन करत चौकशी करण्याची गरज व्यक्त होत आहे. इतकेच नाही तर अशा प्रकारच्या पातूर येथील कारखान्यावर धाड पडेल काय अशी विचारणा जनमानसातून होत आहे. महापालिकेच्या महासभेचे कायदेशीर अधिकार डावलून मनपा प्रशासनाने थेट पडित वार्डाचे सीमांकन करत नवा वाद ओढवला आहे. या सर्व प्रकारामुळे 65 कोटी रुपयांच्या पडित वार्ड टेंडर प्रकरणातील निविदा अडचणीत येऊ शकतात. 16 फेब्रुवारी 2026 रोजी मनपा महासभेने ठराव क्रमांक 4 मंजूर केला. अकोला शहरातील 51 भागांमध्ये कंत्राटी पद्धतीने स्वच्छता कामगार नियुक्त करण्यास मंजुरी दिली होती. या ठरावात शहराचे केवळ अ, ब, क व ड या 4 भागांमध्ये वर्गीकरण करून कंत्राटी प्रशासकीय स्वरूप ठरवण्यात आले होते. महासभेने कोणत्याही भागाची भौगोलिक व्याप्ती, सीमा, रस्ते, प्रभागनिहाय विभागणी किंवा क्षेत्रफळ निश्चित केले नव्हते. असे असतानाही आयुक्त व स्वच्छता विभाग प्रशासनाने स्वतःच्या मनाने प्रत्येक भागाचे भौगोलिक कार्यक्षेत्र ठरवून टाकले. महासभेच्या मान्यतेशिवाय प्रशासनाला कार्यक्षेत्र आणि सीमा निश्चित करण्याचा हा अधिकार कुणी दिला? हा प्रशासकीय मनमानीचा प्रशासक राज कायम असल्याचे आणि बेकायदेशीरपणाचा कळस मानला जात आहे. विविध प्रभागाच्या 51 प्रतिभागांसाठी 16 फेब्रुवारीला मंजुरी देण्यात आली. पण मुळात प्रशासनाने 55 प्रतिभाग नुसार लहान लहान टेंडर काढण्याची तयारी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार व छळ केल्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न करणारी पीडित तरुणी कोमात होती. अखेर तिची मृत्यूशी दिलेली झुंज अपयशी ठरली. तिचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे बाळापुरात नागरिकांचा उद्रेक पाहायला मिळत असून बाळापूर उपविभागीय अधिकाऱ्यांनी आरोपीला अटकेसाठी 3 पथके पाठवल्याचे सांगितले आहे. बाळापूर पोलीस ठाण्यातील आरोपी पोलीस शिपाई पवन वडगावे यांच्या अत्याचाराला त्रासाळून कंटाळून तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. गंभीर दुखापतीमुळे ती रुग्णालयात कोमात होती. आज तिचा मृत्यू झाला. तरुणीच्या मृत्यूनंतर आता पोलीस प्रशासनाकडून आरोपीवर कडक कायदेशीर कलमे वाढवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपी पवन वडगावे याला पोलीस सेवेतून बडतर्फ करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.
फरार आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांची 3 विशेष पथके रवाना करण्यात आली असून लवकरच त्याला बेड्या ठोकल्या जातील अशी माहिती त्यांनी दिली। पीडित कुटुंबाच्या दुःखात पोलीस प्रशासन सहभागी असून कोणत्याही दोषीला पाठीशी घातले जाणार नाही असा विश्वास अधिकाऱ्यांनी दिला आहे। तर बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये एक कर्मचारी आहे पवन वडगाव म्हणून, तर तो इथे भाड्यानं राहत होता। तर त्यांच्याकडे जिथे भाड्यानं राहत होता तिथंच एका मुलीसोबत त्याची प्रेम संबंध आले आणि साधारणतः 1 महिन्यापूर्वी त्यांच्यामध्ये लग्नाला काहीतरी नकार दिला, शारीरिक शोषण करून वगैरे, आणि त्या मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे। तर ती कोमामध्ये होती। कोमामध्ये असल्यानंतर साधारणतः 1 महिना कोमात असल्यानंतर त्याच्या घरच्या लोकांनाच तिचं मुलीचा जो फोन होता त्याचं क्रॅक केला त्यांनी, आणि त्याच्यातून असं त्यांना निष्पन्न झालं की जे पवन वडगावे हा तिच्या या सगळ्या कृत्याला जबाबदार आहे। जुलै महिन्यामध्ये त्यांनी ती तक्रार दिली आणि त्याच्याप्रमाणे पोलीस स्टेशनला आम्ही तो गुन्हा दाखल केला आहे त्याच्याविरुद्ध, आणि त्याला दुर्दैवाने त्याच्या बहिणीचंही ते त्यावेळेस लग्न आल्यामुळं तो आधीच तो सुट्टी घेऊन गेलेला असल्यामुळं तो, आणि त्याला नंतर ह्या गोष्टी कळाल्यामुळे तो फरार झाला। आता आमच्या 3 टीम त्याला शोधण्यासाठी लागलेल्या आहेत। त्याला आम्ही लवकरच अटक करू। त्याचे आज त्या मुलीची डेथ झालेली आहे आणि त्या संबंधाने आम्ही सेक्शनसुद्धा वाढ करत आहोत। माननीय पोलीस अधीक्षक साहेब जे आहेत तर ते सुद्धा या गोष्टीला फार सिरियसली घेत आहेत आणि पवन वडगावेला पोलीस खात्यामधून डिस्मिसल करण्यापर्यंतची तयारीसुद्धा पोलीस अधीक्षक साहेबांनी दाखवलेली आहे, आणि त्याच्यात आम्ही तशा प्रकारची पूर्ण पूर्तता आम्ही करू। या निमित्तानं मुलीचे नातेवाईक जे आहेत तर त्यांच्या दुःखात आम्ही पोलीस सर्व सहभागी आहोत। त्यांनी पोलिसांवर विश्वास ठेवा। आम्ही लवकरात लवकर त्याला अटकसुद्धा करू आणि त्याची योग्य ती कठोर कारवाई करून सेक्शन लावण्याबद्दल किंवा त्याच्यावर आम्ही त्याच्यात कोणतीही कसूर करणार नाही। जे कोणते सेक्शन्स आहेत ते आम्ही त्याला अप्लाय करून त्याला जास्तीत जास्त शिक्षा द्यायची काळजी। राजराजेश्वर नगरीमध्ये आषाढी एकादशीच्या निमित्ताने सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे। शहरातील विविध मंदिरांमध्ये विठ्ठल नामाचा गजर सुरू असून जुन्या शहरातील 322 वर्ष प्राचीन श्री विठ्ठल मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे। आषाढी एकादशीला परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले। 22 ते 30 जुलै दरम्यान मंदिरात अखंड हरिपाठ, विविध मंडळाचे भजन तसेच कीर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले आहे। सन 1933 पासून सुरू असलेल्या या परंपरेनुसार दररोज सकाळी 6 वाजल्यापासून विविध भजन मंडळे विठ्ठल चरणी सेवा अर्पण करत आहेत। आज आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे विठ्ठल रुक्मिणी मूर्तीचा वेदमंत्रांनी दुग्धाभिषेक व षोडश पूजन तसेच महाआरती सर्व सेवाधारी कृष्णा गोवर्धन शर्मा सौ अर्चना कृष्णा शर्मा सहपत्नी हस्ते संपन्न झाली। यंदा 35हून अधिक भजन मंडळांनी सप्ताहात सहभाग नोंदविला असून दररोज सायंकाळी कीर्तनाचे आयोजन करण्यात येत आहे। विणेकरी आणि वारकरी दिवसरात्र हरिनामात तल्लीन असून मंदिर परिसर अखंड विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमून गेला आहे, अशी माहिती व्यवस्थापक रमेश अलकर्णी दिली। शहरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहून नामस्मरण, भजन व कीर्तनाचा लाभ घेत आहेत। आषाढी एकादशीच्या निमित्ताने संपूर्ण परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघाला असून विठ्ठल विठ्ठलच्या जयघोषाने वातावरण अधिकच मंगलमय झाले। महापूजेला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज बस आंकड़ा है घातला मी कि जो देश पे आया हुआ है संकट, विद्यार्थियों पे आया हुआ संकट, ये सब पांडुरंग भगवान के चरणों में ये अरदास है कि ये पहले दूर करे, और किसानों पे जो पानी का संकट है वो भी पांडुरंग भगवान जल्दी से जल्दी दूर करे, और ऐसी बरसात करके सब क्षेत्रकारी संपन्न हुए, सुख समृद्धि से पावे और देशवासियों पे खुशहाली रहे। इतनी पंढरपुर विठ्ठल भगवान के चरणों में अरदास करते हैं। जय श्री राम। मंदिर जाके आए हो आप? कैसा लगा? आज एकादशी है और क्या भगवान से आज मन्नत क्या मांगी आपने? लेकिन मुझे बहुत अच्छा लगा। मेरा फर्स्ट टाइम है। एक्चुअली मैं छत्तीसगढ़ के से आई हुई हूँ। जी, मेरा फर्स्ट टाइम था यह विजिटिंग करना। बहुत अच्छा लगा। मेरा फर्स्ट टाइम मैंने पहली बार उनको देखा, विठ्ठल जी को और रुक्मणी मैया को। तो मुझे आइडिया नहीं थी उनके बारे में कुछ भी? नहीं, नॉलेज था। हाँ, पंढरपुर की नॉलेज थी मुझे, यहाँ की नॉलेज नहीं थी मुझे। छान वाटत आहे ताई, एकदम म्हणजे पंढरपूरच आहे एकदम सांगे आम्हाला। विठ्ठलाला म्हटलं सर्वांचं भलं हो, हा आहे की नाही? आणि तुम्ही सांगितलं होतं काल आम्हाला की परंपरा आहे या मंदिराची 351 वर्षापूर्वीची, तर ती आम्ही आज इथे प्रत्यक्षात विठ्ठल माऊलीचं दर्शन केलं असं आम्हाला भास झाला। बरोबर आहे की नाही? म्हणजे एकंदरीत आरआरसी न्यूजने माहिती तुमच्यापर्यंत एकदम एक्झॅक्टली पोहोचवलेली मी आहे। रोज ऐकतो मॅडम, कारण की तुमच्यामुळे सर्व माहिती मिळतात आम्हाला। खूप चांगलं चॅनल आहे आणि सर्वच म्हणजे सर्व 3 जिल्ह्याची माहिती देते आम्हाला आणि घरी बसल्या बसल्या देते। तुमचे खूप आभारी आहोत आम्ही लोक।
नेहा मॅडमचे तुमची मॅडमचे खूप आभारी आहे तुम आज मी तर तशी रोजच येत असते आणि मला रोज छान वाटते आणि तिथे भजनं गाणे वगैरे होतात आणि ही यात्रावरती पारंपरिक ते चालू आहे ते सर्व काही चांगलं आहे. आपला जैन चौकच चांगला आहे, पूर्ण राजेश्वर मंदिर वगैरे आणि इथे सर्व लोकही चांगले आहे, भाविक भक्तांनी येतात. खूप छान दरवर्षीप्रमाणेच दरवर्षी होतो इथे कार्यक्रम. अगदी छान वाटते, असं वाटतं पंढरपूर आहे इथे. नक्कीच. हाँ इथेच दर्शन होऊन जातं. सारे एक्चुअल में उज्जैन से हो. हाँ मंदिर बहुत अच्छा है, व्यवस्था बहुत अच्छी है और ध्यान भी बहुत अच्छे से रखते हैं. भगवान से मैंने यही मांगा है कि मुझे हर साल हर वक्त हर समय आपका दर्शन होता रहे. मला पंढरपूरच वाटते ना, कारण 350-400 वर्षाचं आहे ना हे, तर आम्हाला पंढरपूरच वाटते. पंढरपूरला आल्यासारखं, कारण आपण जाऊ शकत नाही ना पंढरपूरला, तर माहिती आहे दर्शन. आज किती वाजतापासून हे भजन वगैरे सुरू आहे? 6 पासून सुरू आहे, पण एक तासाचं एनर्जी वाढते की कमी होते? एनर्जी वाढते, आनंद होतो. आनंद होतो. मला खूप आवड आहे भजनांची आणि दरवर्षी आमच्या इथे भजन होत असतात. आम्हाला खूप छान वाटते, प्रसन्न वाटते. अगदी देवाची भक्ती करायला सुद्धा आवडतं आम्हाला. दरवर्षी भजन म्हणतो आम्ही इथे. त्यात विठ्ठल पण दिसतात आम्हाला, प्रचिती झालेली आहे. हो आणि खूप आवड आहे आम्हाला गाण्यांची. हा आमचं भजनी मंडळ आहे, गणेश भजनी मंडळ आहे आमचं. आदर्श काढली एकादशीला पण असतात. आज शेगावला जाऊन आलं. हो खूप खूप छान वाटते आणि असं पंढरपूरला गेल्यासारखं वाटते. भजन करावंच वाटते, ह्याच्या विठ्ठल नामामध्ये रमावं वाटते. आम्ही विठ्ठला दर्शन घेतल्याबरोबर आम्हाला खूप आनंद होते आणि डोळ्यात अश्रू येतात याचे, की आपल्याला इतकं छान दर्शन झालं, आनंद झाला, थकवा विसरून जातो. आणि चंद्रभागेमध्ये स्नान केल्यानंतर पंढरीचं दर्शन घेतो आणि तिथलाच पूर्ण आनंद लुटतो आणि मग घरी येतो. अकोल्यात शिवसेना शिंदे गटाचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष शेख मोहसिन यांच्यावर 4 व्हीलरने धडक देऊन ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. गंभीर जखमी मोहसिन यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आहे. अकोल्यातील नेहरू पार्क परिसरातील खंडेलवाल भवनजवळ ही धक्कादायक घटना घडली. शिवसेना शिंदे गटाचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष शेख मोहसिन हे दुचाकीने जात असताना एका 4चाकी चालकाने त्यांना थांबवण्याचा इशारा केला. मात्र ते न थांबल्याने 4चाकीने पाठलाग करून त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की ते वाहनाखाली चिरडले गेले. हा केवळ अपघात नसून नियोजित पद्धतीने जीव घेण्याचा प्रयत्न असल्याचा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. गंभीर जखमी मोहसिन यांच्यावर खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. आज सायंकाळी शेख मोहसिन यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान मोहसिन यांच्या अपघातास कोण जबाबदार आहे, त्याचबरोबर त्यांच्या घरच्यांनी केलेल्या आरोपांमध्ये काय तथ्य आहे याचा तपास खदान पोलिसांना करावा लागेल. पुलिस का बोलना है, बता अभी मैं खदान पुलिस स्टेशन जाके आया हूँ. 3 दिन पहले से कंप्लेंट की हुई है. कल तो कोई पुलिस आई नहीं है वहाँ पे चेक करने को क्या हुआ क्या नहीं, तो कुछ पूछा नहीं गया. वहाँ पर जाके आया हूँ तो वहाँ पे बता दे कि बोले हमने चेक करने, चेकिंग चालू है, देखना चालू है. अभी तक के आरोपी पकड़े नहीं गए और कौन आरोपी है क्या है पता नहीं अभी तक के हमें. और बात को 3 दिन हो चुके हैं. पुलिस से हमारे को ये पुलिस प्रशासन से यही मांग है कि आरोपी जल्द से जल्द पकड़े जाए और उनसे बड़ी से बड़ी उचित से उचित कार्रवाई की जाए. आषाढी एकादशी निमित्त यवतमाळ शहरातील गांधी चौक येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आज पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. विठ्ठल नामाच्या गजराने मंदिर परिसर भक्तिमय झाला. आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त पहाटेपासून भाविकांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी रांगा लावल्या. विठ्ठल विठ्ठल नामघोष, टाळ मृदुंगांचा निनाद आणि भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. यवतमाळातील हे पुरातन आणि भाविकांचे श्रद्धास्थान असलेले मंदिर आषाढी एकादशी निमित्त आकर्षाचे केंद्र ठरले. दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये उत्साह आणि भक्तिभावाचे वातावरण पाहायला मिळाले. यावेळी मंदिर ट्रस्टच्या वतीने भाविकांसाठी दुधाचे वाटप करण्यात आले. सकाळपासूनच दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असल्याने मंदिर परिसरात शिस्तबद्ध व्यवस्था करण्यात आली होती. RRC न्यूजसाठी राहुल वासनिक, यवतमाळ. आषाढी एकादशी निमित्त रिसोड तालुक्यातील केशवनगर येथे बाबासाहेब धाबेकर विद्यालयात वारी परंपरावर आधारित काढलेल्या चित्राचे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. 200हून अधिक साकारलेल्या चित्रांचे प्रदर्शन यावेळी करण्यात आले. साकारलेल्या कलाकृती पाहून विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील केशवनगर येथील बाबासाहेब धाबेकर विद्यालयात वारी परंपरेवर आधारित चित्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. इयत्ता 5वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या 200हून अधिक चित्रांचे प्रदर्शन यावेळी भरवण्यात आले. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी, पालखी सोहळा, दिंडी, टाळमृदंग, वारकरी आणि वारीची समृद्ध परंपरा यासारखे विविध विषय आपल्या चित्रांमधून जिवंत केले. विद्यार्थ्यांच्या कलाकृतींना पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांकडूनही मोठी दाद मिळाली. कला शिक्षण पगार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाची ओळख करून देणे, वारीचे सांस्कृतिक महत्त्व समजावून सांगणे आणि त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे हा होता. या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक मूल्यांची जनजागृती होत असून त्यांना आपल्या कलेद्वारे समाजाशी जोडण्याची संधी मिळाल्याची भावना शिक्षकांनी व्यक्त केली. श्री समर्थ पब्लिक स्कूल अकोला येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही देवशयनी आषाढी एकादशी विविध धार्मिक, सांस्कृतिक व भक्तिमय कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी साकारलेला भव्य पालखी सोहळा, पारंपरिक वारकरी वेशभूषा, रिंगण, अभंग, भक्तिगीते, फुगडी, नृत्य आणि विठ्ठल रुक्मिणीच्या आकर्षक दर्शनाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. देवशयनी एकादशी निमित्त संस्थाध्यक्ष प्राध्यापक नितीन बाठे यांनी विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, अध्यात्म, संत परंपरा आणि सामाजिक मूल्यांचे संस्कार रुजविणे ही संस्थेची परंपरा असल्याचे सांगितले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटतो आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते, असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाला संस्थेच्या संस्थापक संचालिका प्राध्यापक जयश्री बाठे, प्राध्यापक राजेश बाठे, प्राध्यापक किशोर कोरपे, प्राध्यापक योगेश जोशी, प्राचार्य डॉक्टर उषालता वानखेडे, प्राचार्य सुवर्णा गुप्ता, प्राचार्य मुग्धा कळमकर तसेच उपप्राचार्य प्रेमेंद्र पडसपगार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संस्थेच्या आधारस्तंभ सुमनताई बाठे यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक करत बालवयापासूनच संस्कारक्षम शिक्षण देण्याची श्री समर्थ एज्युकेशन संस्थेची परंपरा समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अभंग, भक्तिगीते, नृत्य, अभिनय आणि वारकरी परंपरेचे दर्शन घडविणाऱ्या विविध कलाविष्कारांनी उपस्थितांची मने जिंकली. संपूर्ण कार्यक्रमात भक्तिमय आणि आनंददायी वातावरण निर्माण झाले. या संस्कारमय सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा महत्त्वपूर्ण निर्णय घेत शेतकरी कर्जमुक्ती आणि वीज बिल माफीची ऐतिहासिक घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांची ही घोषणा लोकहिताची आहे, अशी माहिती आज श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी दिली. राज्यातील शेतकऱ्यांकडून 7.5 अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी पंपासाठी वीज बिल आकारले जाणार नाही. जुन्या थकीत वीज बिलापोटी असलेली 48,000 कोटी रुपयांची थकबाकी माफ केली जाणार नसून त्यामुळे लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. याशिवाय शेती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक, सिंचन प्रकल्पांना गती, नदीजोड प्रकल्प, जलयुक्त शिवार, सौर ऊर्जा आणि दिवसा वीज पुरवठा यासारख्या योजनांवर सरकार भर देत असल्याचेही मुख्यमंत्री यांनी सांगितले. कृषी क्षेत्रासाठी दरवर्षी सुमारे 95,000 कोटी रुपयांचा खर्च केला जात असून शेती अधिक सक्षम आणि शाश्वत करण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. पत्रकार परिषदेला भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रताप अडसड, आमदार प्रवीण पाटील पोटे, आमदार प्रवीण तायडे, भाजपचे अध्यक्ष नितीन धांडे, आमदार राजेश वानखडे, शिवराय कुलकर्णी, किरण पातुरकर, शंतनू देशमुख, तुषार भारतीय, सुमित पवार यांच्याशी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सांगितलं की मी शेतकऱ्यांना बळीराजाला दिलेला शब्द पाळला आणि बळीराजाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांनी
40,000 कोटी रुपयाची कर्जमाफी 56 लाख शेतकऱ्यांना लाभान्वित करण्यासाठी दिली आणि त्यासोबतच 48,000 कोटी रुपयाचं जे थकीत वीज बिल होतं ते सुद्धा माफ केलं आणि त्यामुळं सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं अमरावती जिल्ह्यामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार मानण्याकरता आज आम्ही इथे आज जमलो. त्यासोबतच शाश्वत शेती करता यावी यासाठी पाण्याची उपलब्धता करण्यासाठी वैनगंगा नळगंगा प्रकल्प, मराठवाडा ग्रीड, उल्हास खोऱ्यातलं पाणी वळवणं, गोदावरीचं पाणी मराठवाड्यात आणणं यासाठी 6 लाख कोटी रुपयाच्या प्रकल्पाचा DPR त्यांनी तयार केला. जलयुक्त शिवार तर आहेच, मागील त्याला शेततळं आहे आणि सूक्ष्म सिंचनाच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पाणी पोचवण्याचं काम देवेंद्रजी फडणवीसांनी केलं. 6 लाख कोटी रुपयाचे हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या कोणालाही दुष्काळ पाहावा लागणार नाही आणि यासोबतच जमिनीची उत्पादन क्षमता वाढवण्याकरता देशी गाईचं संरक्षण आणि नैसर्गिक शेतीला चालना या गोष्टीसुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. गटशेतीला प्रोत्साहन देणं हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं काम आहे आणि गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची अवजार बँक ही तयार करता येईल. यावर्षी कापूस खरेदी, सोयाबीन खरेदी, तूर खरेदी ही सुद्धा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र सरकारने केली. कांद्याचे भावसुद्धा कायम ठेवण्याकरता मार्केटमध्ये सरकार उतरलं आणि ह्या सगळ्या गोष्टी शेतकऱ्याचं उत्पन्न वाढावं, उत्पादन वाढावं, उत्पादन खर्च कमी व्हावा या सगळ्या गोष्टीसाठी शेतीमध्ये गुंतवणूक करण्याचं काम सुरू केलं आणि शेतीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सरकारच्या तिजोरीत पैसा पाहिजे आणि त्यासाठी सेवा आणि उद्योग क्षेत्राला चालना देण्याचं मोठं काम माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस करतात. महावितरणसुद्धा आपली कंपनी जी कर्जाच्या बोजाखाली होती ते कर्ज म्हणजे थकबाकी सरकारने आपल्या शिरावर घेतली आणि त्यामुळं ती कंपनीसुद्धा लिस्टिंगमध्ये जाईल. म्हणजे महाराष्ट्रातली पहिली PSU ती लिस्टिंगमध्ये जाईल, लोकांची गुंतवणूक येईल आणि विजेचं इन्फ्रास्ट्रक्चरसुद्धा चांगल्या तऱ्हेनं वाढेल. आज आषाढी एकादशीच्या दिवशी शेतकरी मोठ्या प्रमाणात पांडुरंगाच्या दर्शनाला जातात, विठोबाच्या दर्शनाला जातात आणि आजच्या दिवशी ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना ही सुरू झालेली आहे. म्हणून मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं अभिनंदन करतो आणि शेतकऱ्यांच्या वतीनं आभार मानतो. वाशिममध्ये एका शिक्षकाने आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाची 4x8 फुटाची सुंदर रांगोळी साकारली. ही रांगोळी साकारण्यासाठी त्यांना 9 तास परिश्रम घ्यावे लागले. या कलाकृतीसाठी 10 किलो रांगोळीचा वापर करण्यात आला आहे. वाशिम शहरातील विठ्ठल मंदिरात साकारलेली रांगोळी पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली. आषाढी एकादशीच्या निमित्ताने वाशिमच्या देवपेठ येथील श्री विठ्ठल मंदिरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले. याच पार्श्वभूमीवर शिक्षक सचिन दामोदर, दिव्या लहाणकर, राजकन्या गुप्ता यांनी विठुरायांची 4x8 फुटांची सुंदर रांगोळी साकारली आहे. ही आकर्षक रांगोळी पूर्ण करण्यासाठी त्यांना 9 तास लागले. यासाठी 10 किलो रांगोळीचा वापर करण्यात आला आहे. विठुरायाचे मनमोहक रूप आणि रांगोळीतील बारकावे पाहण्यासाठी भाविक मोठ्या उत्साहाने गर्दी करत असून अनेक जण या कलाकृतीसोबत छायाचित्रेही काढत आहेत. आषाढी एकादशीच्या भक्तिमय वातावरणात या रांगोळीने मंदिर परिसराचे सौंदर्य अधिक खुलवले असून शिक्षक सचिन दामोदर, दिव्या लहाणकर, राजकन्या गुप्ता यांच्या या कलाकृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. आषाढी एकादशी निमित्त वाशिम येथील SMC इंग्रजी शाळेच्या वतीने आज शहरात विद्यार्थ्यांच्या वारकरी दिंडीचे भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आले. आधुनिक पिढीला महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा, वारकरी संप्रदायाची संस्कृती आणि ऐतिहासिक वारसा समजावा या उद्देशाने शाळेतर्फे दरवर्षी या दिंडीचे आयोजन केले जाते. वाशिमच्या SSC शाळेच्या वतीने आयोजित या दिंडीत विद्यार्थ्यांनी वारकरी तसेच विठ्ठल रुक्मिणी यांची पारंपरिक वेशभूषा साकारली. टाळ मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात विद्यार्थ्यांनी पावली खेळत शहरातून भक्तिमय दिंडी काढली. शिक्षकांनी ही पावली आणि फुगडी खेळत विद्यार्थ्यांच्या आनंदात सहभाग घेतला. त्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. विशेष म्हणजे वाशिमचे नगराध्यक्ष अनिल केंदडे यांनीही या दिंडीत सहभागी होत पालखी खांद्यावर घेतली.
विद्यार्थ्यांसोबत वारीत सहभागी झाल्याने सोहळ्याला विशेष रंगत आली. बाल वारकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शहरात जणू पंढरीच्या वारीचे चित्र अवतरले होते. बार्शीटाकडी येथून 7 ते 8 किलोमीटर अंतरावर पिंपळखुटा रोडवर भरतीया यांच्या मालकीच्या जागेवर निसर्गरम्य वातावरणामध्ये विठ्ठल रुक्माईची 10 ते 12 फूट उंच मूर्ती उभारली आहे. भाविक दुरून रुक्माई विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात. आषाढी एकादशीला भाविकांनी मोठ्या संख्येने येऊन दर्शन घेतले. आषाढी एकादशीला येथे यात्रा भरते. 1 ते 1.5 किलोमीटर उंच पहाडावर हे मंदिर असून देखणी मूर्ती स्थापन केली आहे. एका बाजूला वरतून पडणारे पाणी परिसराच्या सौंदर्यात भर घालत आहे. बार्शीटाकडी तसेच नजीकच्या भागातील भाविकांनी विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. आज पाऊस नसल्याने भाविकांना आरामात दर्शन घेता आले. भाविकांनी दर्शन घेऊन प्रसाद ग्रहण केला. बार्शीटाकडी प्रतिनिधी आझम खान यांचा वृत्तांत. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. नीट पेपर फुटी प्रकरणात त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टी गेल्या 36 दिवसांपासून जंतर मंतरवर आंदोलन करत आहे. तसेच आंदोलन अकोल्यात सुरू होते. नीट परीक्षेचा पेपर लीक नंतर पुन्हा परीक्षा द्यावी लागत होती. त्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी कॉक्रोच जनता पार्टीने दिल्लीत आंदोलन केले. त्या आंदोलनास पाठिंबा देत अकोलेकर विद्यार्थ्यांनी अकोल्यात आंदोलन केले. आज धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर अकोल्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी उत्साहाचे वातावरण होते. धर्मेंद्र प्रधान जी ने इस्तीफा तो दे दिया है, पर स्टूडेंट्स को क्या सच में न्याय मिला है? वहाँ पे पैलेट गन का यूज हुआ है जिससे स्टूडेंट्स की आई साइट है वो चली गई है. स्टूडेंट्स को सीवियर नॉन रिकवरेबल इंजरीज हुई है जिससे कि उनका लाइफ बर्बाद हुआ है. पैलेट गन अगर हम एनिमल्स पे यूज करते हैं तो आप पे एनिमल अब्यूज का केस लग सकता है. तो आप स्टूडेंट्स पे पैलेट गन यूज कैसे कर सकते हैं? इसकी आपको अथॉरिटी किसने दी? कहाँ से आपको परमिशन मिली? बस इतना ही सवाल है. इस पर जुडिशियल काउंसिल बैठनी चाहिए और जिन्होंने पैलेट गन चलाई उन पे मुकदमे दाखिल होने चाहिए. और जो पीसफुल प्रोटेस्टर्स पे इन्होंने झूठे मुकदमे दाखिल किए हैं वो पीछे ले लिए जाए. इतनी मेरी सरकार से मांग है. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता RRC ब्रॉडबँड. महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही इतक्या कमी दरात हाय स्पीड इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. अकोल्यातील ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य. राज्य सरकारची प्रतिमा केली मलिन. दिल्लू समोर बिल्ली झाला राज्य उत्पादन शुल्क विभाग. पडिक वार्डातील सफाई कामात भ्रष्टाचाराची पायाभरणी सुरू. पडिकच्या 65 कोटींच्या सफाई कामाच्या निविदा अडचणीत. कोमातील पीडित तरुणीचा मृत्यूस जबाबदार पोलीस शिपायाला अटक केव्हा? राजेश्वर नगरीत विठ्ठल भक्तांचा होता मेळा. विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी. इतर जिल्ह्यातील विठ्ठल मंदिराचा पहा रिपोर्ट. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. अकोल्यातील आंदोलनकर्त्यांमध्ये उत्साह आणि आनंद. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. ट्रेंडिंग आणि लेटेस्ट बातम्यांसाठी RRCच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा, लाईक करा आणि फॉरवर्ड करा RRC न्यूज अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.